गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे। त्याप्रमाणे चोपडा तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपूर्वी वादळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमिनीवर भुईसपाट झाले। या पावसाच्या वातावरणामुळे शेतात उभे असलेले काढणीला आलेले पीक काढण्यासाठी शेतकरी धडपड करतायत। चोपडा तालुक्यात ज्वारीची लागवड बऱ्यापैकी केली जात असल्याने ज्वारी आता काढणीला आलेली आहे। मात्र अवकाळी पावसाच्या भीतीने आणि हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामुळे शेतकरी आता ज्वारी काढण्यामध्ये मग्न आहेत। वातावरणाच्या बदलामुळे येणाऱ्या उत्पन्नात देखील मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। आता मार्केटमध्ये ज्वारीला काय भाव मिळतो हे देखील माहित नाहीये। ज्वारी काढणीला मजुरी खर्च भरपूर आहे। यातून ज्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती ती आता निम्म्यावर आल्याने शेतकरी देखील आता जे येते त्याच्यावरती समाधान मानताना दिसतायत। दरम्यान राज्यातील सध्याच्या वातावरणामुळे धास्तावलेले शेतकरी आता ज्वारी काढण्यात मग्न झालेत। दोन थैल्या टाकले होते मी 4-4 किलोचे। पावसाचं वातावरण जे हां, पावसाचं वातावरण ते आधी चालू आहे। हां, पावसाचा डाऊन आम्ही नेते राहिला असतो 1-2 दिवस ते पावसामुळे लवकर काढतात। हां, पावसामुळे लवकर आम्ही मजुरी वगैरे बरं खूप मजुरी लागली ना ते 8-7 बाया कापाला 7 लाणीला आता एवढी मजुरी आता काय भाव मिळतो काय नाही, आता काय माहिती काय भाव भेटतो काय उत्पन्नात घट झाले काय वाढ झाली। काही उपतं काही एवढी घटच आहे काय काय वाढ झाली वातावरण बदलामुळे हां त्यामुळे काढून राहिलं जर चांगलं राहिलं तर किती आल्यात ते पोत्या ते चांगला राहिला असतं तर 15-16 पोते आले असते आता काय 8पर्यंत येईल तर येईल ती 8पर्यंत किंवा 7-7:30 पर्यंत आता ते पावसाचं वातावरण हां पावसाचं असं वातावरण हां त्यामुळे मशीन आता त्याचे 100 रुपये का 150 रुपये काय माहिती आहे त्याचे वेगळंच त्याचे वेगळे